एकदा मी सांगितलेल्या या पद्धतीने अंडा किमा नक्की करून बघा. एवढा लाजवाब लागतो की तुम्ही भूक नसताना सुद्धा 4-4 पुढे जास्तीच्या खाल. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा. अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी पेजला फॉलो सुद्धा नक्की करा. इथे आपल्याला अंडी लागणार आहे. मी 2 अंडी घेतलेली आहे. तुम्ही किती जणांसाठी बनवत आहे त्यानुसार तुम्हाला अंडी घ्यायची आहे. तर ही अंडी आता आपल्याला फोडून घ्यायची आहे. अंडा किमा तुम्ही 2 पद्धतीने बनवू शकता. एकतर ज्या पद्धतीने मी अंडी फोडून घेते आहे आणि नंतर शिजवून घेते आहे त्याही पद्धतीने करू शकता, किंवा अंडी तुम्ही उकडून घेऊ शकता, सोलून घ्यायची आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. दोन्ही पद्धती तुम्ही यूज करू शकता. अंडी फेटून घ्यायची आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि आता पॅनमध्ये आपल्याला ही फेटून घेतलेली अंडी घालायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कंटिन्यू याला चालवत राहायचं आहे. तर इथे बघू शकता आता याचे क्रिस्टल्स बनायला लागलेले आहे. गॅसची फ्लेम आता अगदी लो करायची आणि जेव्हापर्यंत पूर्णपणे याचे क्रिस्टल्स होत नाही तेव्हापर्यंत याला शिजवून घ्यायचं. बघू शकता तर अगदी मंद आचेवर मी ही अंडी शिजवून घेतलेली होती. आता एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून घेऊया. अंडी इथे तयार झालेली आहे. आता आपण फोडणी करूया. तर यासाठी त्याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचा मी इथे शहाजिरं घालते आहे. शहाजिरं विशेष करून गरम मसाल्यासाठी वापरल्या जातं आणि झणझणीत भाज्याला छान चव देतं. आता यामध्ये 2 कांद्याची केलेली पेस्ट मी घालते आहे. कांद्याची पेस्ट आपल्याला लालसर तांबूस होईपर्यंत परतायची आहे. कांदा कच्चा राहणार नाही याची काळजी नक्की घ्यायची. कांदा 2 ते 3 मिनिट इथे परतून झाल्यानंतर आपण काही खडे मसाले सुद्धा यासोबतच घालूया. तर इथे मी सर्वात पहिले तेजपान घातलेलं आहे. 1 कलमीचा तुकडा घालते आहे आणि 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे. सुके मसाले आपण कांद्याबरोबरच परतून घेऊया. बघू शकता कांदा छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत मी परतलेला आहे. आता यामध्ये 2 ते 3 टमाटरची केलेली पेस्ट घालायची आहे. तर टमाटर इथे खूप आंबट असलेले घेऊ नका. हायब्रिड टोमॅटो जे असतात ना, जे कमी आंबट असतात ते वापरायचे आहे. जास्त जर आंबट टमाटर असेल तर भाजीची चव बिघडेल. आपल्याला टमाटर नीट परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी घालते आहे मीठ. जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं. व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं. टमाटर व्यवस्थित शिजले गेले पाहिजे. कच्चेपणा यामध्ये राहायला नको. कांदा किंवा टमाटर 2 पैकी काहीही एक कच्चं राहिलं तर भाजीची चव व्यवस्थित येत नाही. आता यामध्ये आपल्याला लसूण आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे सर्व परतून झालं की आता सुके मसाले घालूया. सर्वप्रथम मी लाल तिखट घालते आहे. तर पॅकेटचं असल्यामुळे 2 मोठे चमचे मी घातलेला आहे. सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मी चिकन मसाला घालते आहे. चिकन मसाल्यामुळे याला चव खूप छान येते. आता हे सर्व मसाले आपण अगदी मंद आचेवर परतून घेऊया. तर इथे सर्व मसाले मी मंद आचेवर परतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. तर इथे गरम पाण्याचा वापर करा. तर गरम पाण्यामुळे भाजीला चवही छान येते आणि रंगही छान दिसतो. परत मी इथे अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी घालते आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया. खिमाचं जे टेक्स्चर असतं ते सेमी थिक असतं. तशा पद्धतीचं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. त्यानुसार आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे. आता खिम्यामधला सर्वात महत्वाचा घटक आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे हिरव्या पातीचा कांदा. कंपल्सरी आहे, अजिबात स्किप करायचा नाही. हिरव्या पातीचा कांदा घातल्याशिवाय अंडा खिमा बनवूच शकत नाही. हिरव्या पातीचा कांदा घातल्यामुळे हा खिमा भन्नाट लागतो चवीला. नक्की घाला. पातीचा कांदा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे. तर मी थोडं थोडं पाणी घालते आहे कारण मला याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे जशी खिम्याची असते तशी. झाकण ठेवायचं. मंद आचेवर आपल्याला कढईने तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता कढईने तेल सुटायला लागलेलं आहे. आता तेल तुम्ही यामध्ये जास्तही घालू शकता जर तुम्हाला हा खूप चमचमीत हवा असेल तर. मी मीडियम तेल घालून बनवलेला आहे. खूप जास्त स्पायसी नाही बनवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पॅनमध्ये परतून घेतलेली अंडी घालायची आहे. सोबतच मी चिरलेली कोथिंबीर घालते आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं होतं. तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता. एकदा अंडी व्यवस्थित मसाल्याबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. जर उकडलेली अंडी तुम्ही यूज करत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला मसाल्यांमध्ये मिक्स करायची आहे. अंड्या खिम्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडी दाटसर वाटते आहे म्हणून थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि अंड्याबरोबर सुद्धा आपल्याला हा मसाला नीट शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाल्यांचा आणि अंड्याचा फ्लेवर छान एकत्रित होऊन येतो. तर आता जरी हा पातळ दिसत असला तरी शिजवल्यानंतर दाटसर होणार आहे. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं. अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता कढईने मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. आपला अंडा खिमा इथे तयार झालेला आहे. तुम्ही जर प्युअर व्हेज असाल, अंडी अजिबात खात नसाल तर प्युअर व्हेज मटार खिमा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता जो अतिशय भन्नाट लागतो चवीला. अगदी नॉनव्हेजच्या सारखीच त्या मटार खिमाची सुद्धा चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघाल.
जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा, कारण त्याची रेसिपी माझ्या पेजलाच अवेलेबल आहे. तुम्ही एकदा पेजला व्हिजिट करून सुद्धा ती रेसिपी बघू शकता. तर इथे बघू शकता आपला अंडा किमा किती चमचमीत दिसतो आहे, झणझणीत दिसतो आहे. तुम्ही याला गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता, नान बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर सुद्धा भन्नाट लागतो. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही अंड्यापासून बनवलेली अगदी नवीन चवीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या पेजलाही फॉलो करा. त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे सुद्धा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.